नमस्कार. आनंदी जीवनासाठी जीवनात काहीतरी मोठं ध्येय पाहिजे. पण हे ध्येय जसं मोठं होतं तसं माणसाला असं वाटतं की ते शक्य होणार नाही आणि मग तो काहीच करत नाही. हा धोका मोठा असतो. मग याला पर्याय काय? तर याला मोठं ध्येय आपल्याला मिळवण्यासाठी छोट्या अशा काय पावलं उचलता येतील हे बघणं. संजय नावाचा एक माणूस असतो. एका कंपनीत काम करत असतो. परिस्थिती अशी हलाखीची असते. शिक्षण फारसं झालेलं नसतं, पण तो पार्ट टाईम शिक्षण घेत असतो काम करून. साधारण वर्षभरानंतर त्याला ₹1,00,000 फीस पुढच्या वर्षीची भरायची असती. ते काही याच्याकडे नसतात, त्यामुळे तो चिंतेत असतो. विचार करतो, प्रश्न काही सुटत नाही. शेवटी त्याचा दुसरा मित्र श्याम दुसऱ्या कंपनीत काम करत असतो. त्याला संध्याकाळी भेटतो आणि म्हणतो, अरे श्याम, माझी अशी अडचण आहे, तर काय करू मी याच्यात? हा श्याम नुकताच जपानहून आलेला असतो. तो संजयला म्हणतो की अरे सोपं आहे, मी आत्ताच जपानहून जाऊन आलो आणि तिथं मी एक तंत्र, एक ते टेक्निक शिकून आलो, त्याचं नाव आहे कैझन. हे श्यामला काही कळत नाही. म्हणतो, तो कैझन आणि माझा पैशाचा प्रश्न काय संबंध काय? श्याम म्हणतो, कैझन म्हणजे छोटे बदल, चांगल्यासाठी केलेले छोटे छोटे बदल. तरी श्याम म्हणतो, अरे मला काही, संजय म्हणतो की मला काही कळत नाही, तू काय म्हणतोस ते, कसं काय, मला प्रॅक्टिकली सांग कसं करायचं. मग श्याम म्हणतो, तुला ₹1,00,000 पाहिजेत ना वर्षभराच्या शेवटी? कागदावर मांडू आपण. साधारण 8% चक्रवाढ व्याज पकडू आपण. तुला जर वर्षभराच्या शेवटी ₹1,00,000 पाहिजे असतील तर तू रोज फक्त ₹130 जर बचत करून बाजूला ठेवलेस तर तुला वर्षभराच्या शेवटी ₹1,00,000 मिळू शकतात. संजयला काही खरं वाटत नाही. तरी पण तू सगळे ते कॅल्क्युलेशन करून बघतो आणि खरंच सहज निघतं. आता हे अशक्य वाटतं ना, रोज ₹130 जर आपण बाजूला काढले तर एक वर्षभर शेवटी 1,00,000 जमा होतात की नाही? करून बघा तुम्ही. आता हे जे टेक्निक आहे याचं नाव आहे कैझन. हे जापनीज टेक्निक आहे. जापनीज लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात, कंपनीमध्ये, कामामध्ये हे सगळीकडे वापरतात आणि म्हणून ते यशस्वी आहेत, आनंदी आहेत. कसं वापरता येईल आपल्या आयुष्यात आपल्याला? वर्षभरात आपल्याला 5 किलो वजन कमी करायचं. सोपं आहे अगदी. वर्षभरात 5 किलो म्हणजे दिवसाला किती होतं? 28 ग्रॅम. फक्त 28 ग्रॅम. ते 28 ग्रॅम कमी करायचं असेल तर आपल्याला सकाळच्या जेवणात अर्धी पोळी आणि संध्याकाळच्या जेवणात अर्धी पोळी जर कमी केली तर 28 ग्रॅम कमी होतं साधारणतः. छोट्या वाटात स्टेप, पण मोठे ध्येय त्यातनं अचीव्ह होऊ शकतात. असं म्हणतात, चांगल्या आरोग्यासाठी 10,000 पावलं चालावं. ठीक आहे, आपण 16 तास जागे असतो साधारणतः. दिवसातले 24 तासापैकी 8 तास झोपतो, 16 तास जागे असतो. 10,000 पावलाला 16 तासाने जर भागितलं तर साधारणतः 625 पावलं आपण जर तासाला चाललो तरी सुद्धा 10,000चं टार्गेट अचीव्ह होतं. म्हणजे 625 पावलं चालायला एका तासाला किती मिनटं चालायला पाहिजे? एका तासानंतर, म्हणजे 1 तास काम केलं, फक्त 5 ते 6 मिनटं जर आपण चाललो 1 तासाला तरीसुद्धा हे पुरेसं होऊ शकतं. 150 पानांचं पुस्तक वाचायचं आपल्याला मोठं, रोज फक्त 5 पानं वाचली, महिनाभरामध्ये पूर्ण होऊ शकतात. हे खरं वाटत नाही माणसांना, पण तुम्ही करून बघा की मोठी ध्येय जर आपण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये जर ती डिव्हाइड केली, तोडली, तर ती इतकी सोपी वाटायला लागतात आणि शक्य पण होतात. कित्येक गोष्टींमध्ये हे खरं न वाटल्यामुळे लोक पुढची स्टेपच घेत नाहीत आणि जापनीज लोक हेच करतात की छोट्या छोट्या गोष्टी करतात आणि मोठी ध्येय अचीव्ह करतात. आता आपल्याला कैझन टेक्निक शिकून घ्यायला पाहिजे आणि याच्या मागची मानसिकता लक्षात घेतली पाहिजे. काय आहे, आपल्या शरीराला, मनाला कुठलाही मोठा बदल करण्याची भीती वाटते. चेंज मॅनेजमेंटमध्ये हा मोठा विषय आहे की माणसं पटकन बदलायला तयार नसतात. आपणही तयार नसतो, कारण आपल्याला त्यात धोका वाटतो. पण छोटे बदल आपण अगदी पटकन स्वीकारतो. अचानक आपण म्हणलं की आजपासून 12 सूर्यनमस्कार घालू तर मन नको म्हणतं, शरीर नको म्हणतं. पण आपण जर म्हणलं की आज फक्त 1 सूर्यनमस्कारापासून सुरुवात करू, शक्य होतं. आपण एकदम म्हणलं की पहाटे 5ला उठायला सुरुवात करू, अचानक सध्या 7ला उठत असतो, 5ला उठायला लागू, शक्य होत नाही. मग काय करायचं? आज 7ला उठतोय ना, फक्त 5 मिनटं आधी, 10 मिनटं आधी उठायला सुरुवात करू. 6:50ला उठायला सुरुवात करू. काही दिवसानंतर थोडं आधी 10 मिनटं. असं करत करत जर आपण गेलो
तर आपण कैझन फॉलो करतो आहे असा त्याचा अर्थ होतो आणि ते आपण यशस्वी होऊ शकतो. थोडक्यात आनंदी जीवनाची गुरुकिल्ली काय तर मोठी ध्येय आणि छोटी पावलं. एखादा खडक असतो, त्याच्यावरती आपण जर बादलीवर पाणी टाकलं तर तो काही फुटत नाही. पण ते बादलीवर पाणी जर एखाद्या घड्यामध्ये ठेवलं, त्या घड्याला छोटंसं छिद्र पाडून अशी व्यवस्था केली की त्या खडकावरती रोज थेंब थेंब पाणी पडेल, तर ते एकाच जागी पडलेलं जे पाणी आहे थेंब थेंब, त्याच्यामुळे दगडाची झीज होती आणि तो फुटतो, हे सुद्धा आपण बघितलं आहे. थोडक्यात काय, छोट्या पण सातत्यपूर्ण अशा ज्या आपल्या कृती असतात त्याने आयुष्यात नक्की परिणाम होतो. किंवा अध्यात्मात सुद्धा असं म्हणतात आणि हे म्हणजे पुराव्याशी सिद्ध झालेलं आहे की जर तुम्ही सातत्य ठेवलं वेळेचं, कृतीचं, साधनाचं आणि स्थानाचं, तर तुम्हाला तुमचं जी काय उपासना आपण करत असाल त्याच्यामध्ये खूप चांगलं असं यश मिळतं. आपण आपल्या जीवनामध्ये कुठली मोठी ध्येय ठरवली आहेत आणि ती मिळवण्यासाठी कुठली छोटी पावलं आपण ठरवू इच्छिता हे कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. असे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. नमस्कार.